आपण पाहतोय जरांगे वारंवार ओबीसीतून आरक्षणाची मागणी करतात, तर शरद पवारांनी आता पुन्हा घटना दुरुस्तीची मागणी केली आहे। घटना दुरुस्ती करून 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी पवारांनी केली आहे। पण असं शक्य आहे का? ज्येष्ठ कायदेतज्ञांना या संदर्भात काय वाटतंय पाहूयात आमच्या स्पेशल रिपोर्टमधून। आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत। आम्ही ओबीसीतच आहेत। मराठा आणि कुणबी हा एकच आहे। आरक्षण घेणार आणि ओबीसीतूनच घेणार। ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा ठाम निर्धार जरांगे पाटलांनी केलाय। सध्या मुंबईत प्रचंड संख्येने मराठे ठाण मांडून आहेत। मराठा समाजाला एससीबीसीतून स्वतंत्र 10% आरक्षण देण्यात आलंय। मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय, पण लागू करण्यास प्रतिबंध नाही। हायकोर्टात आरक्षण टिकणार नाही अशी भीती मराठ्यांना आहे। त्यामुळे जरांगेंची मागणी ओबीसी आरक्षणाची आहे। आता शरद पवारांनी घटना दुरुस्तीकडे बोट ठेवलंय। घटनेत दुरुस्ती करून 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडावी, त्यासाठी केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणी पवारांची आहे। तशीच मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा केली आहे। प्रश्न सोडवायचे तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले होते। केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल। 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं, तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। आमदार खासदार मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी हे तुम्ही त्यासाठी संविधान बदलू शकता। आपले जे राजकीय विरोधक आहेत, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, त्यांना गुन्हा दाखल केल्यावर 30 दिवसामध्ये पद सोडावं, अटक करावी, यासाठी आपण संविधान बदलू शकता। बदलले ना आपण। मग महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून। मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय? शरद पवारांना माहिती असलं पाहिजे की संविधानिक मर्यादा काय आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागा खुल्या किती राहाव्यात या बाबतीतलं त्यांचं मत काय। आज जो संजय राऊत आणि शरद पवार भाषा बोलतो, मला आता प्रश्न पडला, ह्याच त्या औलादी होत्या का? ह्याच त्या औलादी होत्या का जे अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणून लोकांना पुढे करत होत्या? कारण संविधानातूनच अॅट्रॉसिटीचा कायदा निर्माण झाला होता आणि संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे। आणि आता यांचे दात खरे दिसायला लागलेत। आता यांचे खरे दात दिसायला लागलेले आहेत। हे गुमरांगीन नाही, हे फसवा फसवी आहे। मराठा भावांची फसवा फसवी आहे। यांना माहिती आहे आरक्षण देता येत नाही। महाराष्ट्रातील आरक्षणाचा विचार केला तर एकूण आरक्षणाची मर्यादा ही 50%च्या वर गेलेलीच आहे। यामध्ये एससींना 13%, एसटींना 7%, ओबीसींना 19%, व्हीजे, एनटी, एसबीसी असं मिळून 13% आरक्षण आहे। गेल्या वर्षी मराठा समाजाला स्वतंत्र एससीबीसीचं 10% आरक्षण दिलंय। केंद्रानं 10% आर्थिक निकषांवर दिलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण महाराष्ट्रानंही लागू केलंय। असे एकूण 72% आरक्षण महाराष्ट्रात आहे। आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, कारण संविधानात अशी तरतूद आहे। आता नेमका पर्याय काय? तर 50%ची मर्यादा घटना दुरुस्ती करून घटवावी, असा राजकीय पक्षांचा सूर आहे। मात्र घटना तज्ञांचं मत आहे की घटना दुरुस्ती करून सुद्धा 50%ची मर्यादा केंद्र सरकारला सुद्धा हटवता येणार नाही, कारण संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही असं घटना तज्ञ उल्हास बापट यांचं म्हणणं आहे। आणि घटना दुरुस्ती केली तरी सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल असं ज्येष्ठ कायदेतज्ञ श्रीहरी अणेंचं म्हणणं आहे। देता येईल, पण जे सुप्रीम कोर्टाने घालून ठेवलेली बंधनं आहेत की 51%च्या वर जाऊ नाही शकत, कोणाला देता याची पात्रता ठरवण्याशिवाय तुम्हाला देता येणार नाही, वगैरे वगैरे काही विशिष्ट निकष घातलेले आहेत, ते बदलण्यासाठी तुम्हाला घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल। आज जर तुम्ही
महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून मराठा समाजाला फायदा होण्याची घटना दुरुस्ती केली तर उद्या राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, थेट काश्मीर, इतर राज्यांमध्ये जिथे छोटे छोटे असे बॅकवर्ड कम्युनिटीचे लोक आहेत त्या प्रत्येकाचं म्हणणं राहील की आम्हालाही याचे फायदे आम्हाला का मिळू नयेत. हे सगळं झाल्यानंतर तो लॉ येतो पण तो चॅलेंज होतो. काही लोक असं म्हणतात, मी ऐकलं की ते 60वर न्यावं, 70वर न्यावं म्हणजे हा प्रश्न सुटेल. पण 60वर आणि 70वर आत्ता या क्षणाला नेता येत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. मग ही खोटी प्रलोभनं दाखवले, गाजर दाखवल्यासारखं झालं की आम्ही 10% वाढवून देतो. ते जर का पुढे सुप्रीम कोर्टात घटनाबाह्य ठरणार असेल तर काय उपयोग आहे त्याचा. बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर घटनादुरुस्ती करूनही बदलता येत नाही. आणि बेसिक स्ट्रक्चर काय आहे की समानतेचा अधिकार हा अधिकार आहे आणि आरक्षण जे आहे तो अपवाद आहे, त्यामुळे तो 50%हून जास्त देता येणार नाही. हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, ते बदलता येणार नाही. मग प्रश्न पुन्हा तोच उरतो की मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचं. तर काँग्रेसनं म्हटलंय की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नको. आमचं भूमिका स्पष्टपणे आहे, ती पहिल्यापासून आहे. ते मी सांगत असतो की ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावू नये आणि ते आरक्षण दिलं जावं मराठा समाजाला म्हणून. तसा आम्ही प्रयत्न केलेला होता माननीय पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना आणि तसंच दिलेलं होतं आम्ही. आता तसाच प्रयत्न झाला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. जी काँग्रेसची भूमिका आहे तीच भूमिका सत्ताधारी भाजपची सुद्धा आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावून दुसऱ्याला देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनीही म्हटलंय. त्यामुळे मार्ग काढणं मोठं आव्हान आहे. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.